गजानन महाराजांचे गुरु कोण होते? हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो। असे सांगितले जाते की शेगावी प्रकट होण्यापूर्वी बाल दिगंबर स्वरूपातील गजानन महाराज अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सन्निधीत काही काळ राहिले होते। तिथे त्यांनी निरागस बाललीला दाखवल्या। स्वामी समर्थ महाराज त्यांच्या दिव्य तेजामुळे आनंदित होत त्यांच्याकडे प्रेमाने पाहत असत। काळ जसजसा पुढे सरकत गेला, स्वामी समर्थ महाराजांनी गजानन महाराजांना त्यांच्या कार्याची अनुभूती दिली, आशीर्वाद दिला आणि गुरुदीक्षा प्रदान केली। ही दीक्षा म्हणजे फक्त मंत्र नाही, तर एक दिव्य शक्तीचा संचार, भविष्यातील सेवाभावाचा प्रकाश होता। आणि मग या दिव्य शक्तीने ओतप्रोत होऊन गजानन महाराज शेगावीत प्रकट झाले आणि तिथून सुरू झाली उद्धार, चमत्कार आणि भक्ती मार्गदर्शनाची अद्भुत यात्रा। स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि गुरु कृपेमधूनच गजानन महाराजांचे अवतारी कार्य शेगावी तेजोमय झाले। जय गजानन, जय स्वामी समर्थ।